धन्यवाद विजयजी भोळे सर, अतिशय सुंदर आवाज आपण या स्पर्धेला ऐकताय. सामन्याला होईल सुरुवात. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं अष्टभुजा लहूपाडा संघाच्या माध्यमातून आणि दोन सलामीची जे फलंदाज आहेत, जी जोडी आहे ती मात्र मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आहे संदीप आणि एका बाजूला आहे उमेश महाली. जर्सी नंबर 01 केएल राहुल ची जर्सी क्रमांक मात्र प्रदान केली गेले. आणि यावेळेला जर बघितलं तर पहिलं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवर येईल? विशाल हा गोलंदाज गोलंदाजच्या मार्कवरती. पॉवर प्लेचं बंधन आहे. 3 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल सातिवली संघाचा? हवेमध्ये चेंडू, पहिल्या चेंडूवरती यश यश यश, खूप सारे एफर्ट, क्या बात आहे. झेलचीची संधी निर्माण झाली होती आणि झेल ही धरतीला दान केले गेले अक्षरशः शेवटच्या एंड मोमेंटला. रिप्ले दाखवतील आमचे डिव्हियन लाईव्ह. त्या ठिकाणी प्रयत्न कशा पद्धतीने केलाय. गोलंदाजाने चेंडू रिलीज केला ऑफस्टंपच्या बाहेर. फलंदाजाने या चेंडूला खेळलाय. हवेत चेंडू होता. क्षेत्ररक्षकाने सेकंड थर्ड फोर्थ अटेम्प्टला मात्र हा झेल सोडला गेलाय आणि अक्षरशः जमिनीलगत पडलाय क्षेत्ररक्षक. मान्य श्री कृष्णा लोखंडे साहेब या ठिकाणी या क्रीडानगरीमध्ये आलेले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत पोमंड विद्यमान सदस्य आणि त्यांच्या जोडीला मान्य श्री प्रदीप राव यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. अतिशय सुंदर व्यक्तिमत्व कृष्णाजी लोखंडे म्हटलं तर पोमंड कारखानपाडा येथून बिलॉंग करतायत आणि ग्रुप ग्रामपंचायत पोमंडचे विद्यमान आहेत सदस्य. त्यांचं या स्पर्धेला मात्र सहकार्य लाभलंय आणि त्यांची उपस्थिती मात्र या दुपारच्या सत्रानंतर आपल्याला बघायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तर पहिला धक्का या वेळेला लागलाय टीम बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाला. विशालने मिळालेली पहिली सफलता. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा धावफलकावरती. नवीन आलेला फलंदाज थोडासा फ्लंबल झालाय. धावचीची संधी विशालने या वेळेला मात्र केलेली कुठली चुकी आपल्याला बघायला मिळत नाहीये आणि जवळजवळ दुसरा धक्का बसतोय बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाला. आल्या परतीनं मात्र अनिकेत हा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि मान्यवर कक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतात कृष्णा लोखंडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. जे सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत पोमंडचे हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेला अनमोल वेळ दिलाय आणि त्यांच्या जोडीला प्रदीप राव यांना आपण बघताय. खूप खूप स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. मान्य श्री कृष्णाजी लोखंडे साहेबांचं दाद मागितले या वेळेला. त्यानंतर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा विचार केला तर कार्यरत आहेत सदस्य या पदावरती कृष्णाजी लोखंडे साहेब. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये मात्र चांगली कामगिरी आतापर्यंत बघायला मिळत आहे कृष्णाजी लोखंडे साहेबांची. मात्र अजून एक धक्का नंबर 3 बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाला. उमेश याच्याकडून खूप अपेक्षा होत्या या संघाच्या, मात्र त्या अपेक्षा भंग केल्यात आणि पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी, जादूमय गोलंदाजी केली विशाल या गोलंदाजाने आणि स्वतःला मात्र सिद्ध करत असताना 3 धावा फक्त दिल्यात आणि 3 गडी त्याने बाद केल्या गेल्यात. क्या बात आहे. उमेशचा हा फटका मात्र चुकीचा होता. शॉर्ट मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता आणि त्याच्या हातामध्ये झेल देऊन परतलाय मिस्टर उमेश महाली. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील मिस्टर समीर
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा ऑप्शनच्या बाहेर उसळी जास्त प्राप्त केली या गोलंदाजाने आणि या पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय की हा चेंडू वाईड आहे 1 for the over असंही त्याला म्हणाल आणि त्याला ताकीद दिलं वॉर्निंग दिले की पुन्हा याच पद्धतीचा जर चेंडू तो हाताळला तर मग काहीतरी कारवाई केली जाईल. हा चेंडू चांगला आहे ऑप्शनच्या बाहेर चेंडूला फक्त दिशा गेली क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकतील तत्पुरती मात्र मिळाली फक्त एक धाव आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 5 या अंकावरती. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी थोड्याच वेळात उल्लेख करेन मात्र या वेळेला जोरकस खेचण्याचा प्रयत्न जोरकस मारण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि फलंदाजाला तो चेंडू समजला नाहीये. अजून एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. समीर याचा पुढचा बॉल अतिशय सुरेख चेंडू आहे अप्रतिम चेंडू. समीर याचा उल्लेख केला तर अष्टविनायक पलाटपाडा येथे जी स्पर्धा झाली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तर त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब घेतला या खेळाडूने. मात्र या वेळेला लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग अवांतर धाव या अवांतर धावाने संघाची धावसंख्या हलुवार पद्धतीने मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 6 या अंकावरती. या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे का हे पाहिलं जाईल मात्र चेंडू त्या ठिकाणी यष्टीरक्षक बीट झालाय चेंडू निघून जातोय सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूला उचलून फेकी करतील तत्पूर्वी मात्र धावचीची संधी निर्माण झाली आणि या वेळेला मात्र फलंदाज होतील बाद. अनुषा काळे त्यांची गोलंदाजी राहिले आतापर्यंत. पुढचा बॉल समीरचा अतिशय सुंदर चेंडू चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी प्राप्त करतोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि आता एक शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक राहिला. अजून एक चांगला चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे जास्त काही खेळू दिला नाही या फलंदाजांना. बिरसा मुंडा सातिवली संघ आज मात्र अर्धा संघ असं बघायला मिळतोय कारण की विचार केला तर आज परशुराम नाही आहे आकाश गोगलदरे नाही आहे स्वप्नील नाही आहे किरण नाही आहे अशा भरपूर चांगले चांगले जे खेळाडू होते बिरसा मुंडा सातिवली संघाचे बाबूदादा महाली नाही आहेत त्याच्यामुळे आज टीम जरा वीक वाटते आणि उमेशवरती मोठी जबाबदारी होती मात्र उमेश लवकर बाद झाल्यात आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर बघितली बिरसा मुंडा सातिवली या संघाचे तर जाऊन पोहोचतोय 8 या अंकावरती म्हणजे 4 ची सरासरी ही मेंटेन ठेवलाय एका षटकामध्ये. गोलंदाज सज्ज झालेत गोलंदाजीच्या मार्कवरती महेश ज्यावेळेला फाईन लेग पट्ट्यामध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक भीड झाले त्यांना चकवून भेदून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसेल मिळतील धावा 4. जसे बाबूदादा महाली मला वाटते आलेले आहेत आमचं लक्ष त्या ठिकाणी गेलं नाही मात्र त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मात्र या वेळेला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आहे व्हाईट बॉल टाकलाय गोलंदाज महेशने आणि या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्यामध्ये होईल भर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 13 या अंकावरती. 30 ते 35 धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. मोडा फटका हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि या वेळेला तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये आलात आणि त्यांच्याकडून झालं चूक चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा त्याच दिशेने आलेला एक शानदार बहरदार आई माऊली चषकातील शानदार चौकार. झेलचीची संधी निर्माण झाली होती मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट झालेत का क्षेत्ररक्षकाने मात्र प्रयत्न केले मात्र ते प्रयत्न असफल ठरले गेलेत आणि या 4 धावेने संघाची धावसंख्येमध्ये होईल भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या अंकावरती. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे
काय घडामोड्या घडतील या 4 चेंडूंमध्ये हे पाहणं गरजेची गोष्ट आहे. मात्र आता जवळजवळ 4 चेंडूंमध्ये 10 धावा जरी आल्या तरी मात्र कुठेतरी चांगला स्कोर आपल्याला बघायला मिळेल बिरसा मुंडा सातिवली संघाच्या माध्यमातून. महेश थोडेसे नाराज आहे स्वतःवरती. 2 चेंडूंमध्ये 9 धावा खर्च केल्यात. योगेश याच्यासाठी चांगला चेंडू. शरीरावरचे चेंडू खेळता येत नाही आहेत बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाला. विचार केला तर आज कुठल्या अनुषंगाने क्रिकेट खेळलं जातं बिरसा मुंडा सातिवली या संघाचे खेळाडूंकडून हे देखील जाणलं जाईल. कारण की एक मजबूत आणि बलाढ्य संघ म्हणून ओळखला जाणारा बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर निघून खेळलेला फटका ऑन द राईज केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतात. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी जाऊन अक्षरशः एंड मोमेंटला थांबला गेलाय आणि बघता बघता फलंदाजांनी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या अंकावरती. आता योगेश याने मात्र जबाबदारीचं टॉनिक घेतलंय आणि या जबाबदारी त्याने स्वीकारली गेली आहे. 7 चेंडूमध्ये तोही 12 धावसंख्येवरती खेळतोय. शॉर्ट चेंडू या चेंडूला खेळलाय पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि डावचीची संधी पुन्हा एकदा निर्माण झालाय आणि या वेळेला मात्र योगेशला परतावा लागेल. गोवान धक्का नंबर 5. इथे बघा कशा पद्धतीने आउट झाल्यात. चेंडूला खेळलंय फायलिंग पट्ट्यामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण फेकी अचूक पद्धतीची बघायला मिळते अष्टभुजा लवपाडाच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि यावेळेला खूप लांब राहिल्यात. योगेशने आपल्या संघासाठी बनवल्यात 8 चेंडूंमध्ये 13 धावा आणि संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवलंय ते म्हणजे 20 या अंकावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि सामोरे जाईल नवीन आलेला फलंदाज मिस्टर प्रतीक. शेवटचा बॉल घेऊन जाईल महेश. ओ सुरेख फटका आहे मात्र डिक्लेरेशन झोन आहे त्या बाजूला. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल. मिळतील धावा 2 आणि या 2 धावेने मात्र अखेरीस एक डाव समाप्त झालाय. पहिला डाव आपण बघलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या अंकावरती आणि 23 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे समोरच्या संघासमोर म्हणजेच अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाड्या संघाच्या समोर. पहिला डाव आपण बघितला गेला. 3 षटकांमध्ये 22 धावा आणि ते आव्हान ठेवलंय. टार्गेट सेट केलं गेलंय बिरसा मुंडा सातिवली या संघाने अष्टभुजा लहूपाडा या संघाच्या समोर. मात्र जाऊया आपण पुढच्या सामन्याकडे. कुठला सामना आहे पुढचा तर टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आणि एका बाजूला जय हनुमान पायगाव. दोन्ही संघांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना प्लीज आपण टॉस बॉक्स मध्ये या ज्या ठिकाणी केली जाईल नाणेफेकी. जय हनुमान पायगाव संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचा संघनायक प्लीज आपण नाणेफेकी कक्षामध्ये या. नाणेफेकी केली जाईल. त्वरित यायचं आहे. टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाचा संघनायक माझा आवाज जर पोहोचत असेल तर टायगर स्पोर्ट बीबीपाडा संघाच्या संघनायकाला पाठवून द्या.
चला टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा संघाच्या संघटनांनी त्वरित या नाणेफेकीसाठी धावत या. विनंती करेल मान्य श्री कृष्णदादा लोखंडे आपल्याला आपण या आपल्या शुभ असे या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. आपण बघताय मान्यवर कक्षामध्ये मान्य श्री कृष्णदादा लोखंडे आहेत जे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, कार्यरत आहेत पदावरती आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल. छापा असं कौल होतंय आणि काटा आलाय म्हणजेच बिबीपाडा संघाने नाणेफेकी जिंकलाय. शुभेच्छा दिल्या जात आहेत दादांच्या माध्यमातून आणि मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हा असे मान्यवरांना विनंती करतोय. दरम्यान नाणेफेकी जिंकलाय टायगर स्पोर्ट बिबीपाडा संघाने. काय स्वीकारतील? शतरक्षण स्वीकारलंय. जास्त वेळ घेणार नाही या सामन्याला होईल सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. नाणेफेकी झाले, नाणेफेकी जिंकले टायगर स्पोर्ट बिबीपाडा संघाने आणि त्यांनी शतरंग स्वीकारलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सामन्याला सुरुवात झालाय. आतापर्यंत जर बघितलं तर 23 धावांचा टार्गेट मात्र सेट केलाय अष्टभुजा लहूपाडा या संघाच्या समोर आणि धावसंख्या जर बघितली तर आतापर्यंत झालंय 2 धावा. चेंडूचा खेळ झालाय 1 आणि गोलंदाजीच्या मार्कवरती बाबूदादा महाली यांना आपण बघताय. एक चांगलं नेतृत्व आणि एक चांगलं कर्तृत्व म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली चे आधारस्तंभ म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे. 22च्या धावा या ठिकाणी येतील फक्त 1 आणि या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 3 या अंकावरती. स्ट्राईक इनिंग वरती आहे समीर आणि त्यांना साथ देत आहेत दिनेश हे 2 फलंदाज आणि बाबूदादा महाली यांचं पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत. सुरेख बॉल आहे मात्र यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर आहे. असं वाटलं होतं की स्टंपच्या वरून ट्रॅव्हल झालाय की काय चेंडू, मात्र यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर. पिचिंग लाईन लेंथ जर बघितलं तर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूची फेकी केली होती. व्हाईट बॉल. या वेळेला बघितलं वन साईडला खेळायचा प्रयत्न लॉंग मिड विकेट एरियामध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण झालं अनिकेतच्या माध्यमातून. सुरेख फेकी सुद्धा बघायला मिळालं आणि या एका धावेने मात्र संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे 5 या अंकावरती. बाबूदादा यांचा पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला. स्विच हिट मात्र परफेक्ट मिडलला सापडल्यात. एस्टेनच्या बरोबर मध्ये सापडल्यात आणि LBW च्या स्वरूपात मात्र पहिला धक्का बसेल अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा या संघाला. पहिला धक्का बाबूदादा महाली यांना मिळालेली पहिली विकेट, पहिलं यश मात्र संपादन केलं गेलंय. दिनेश फलंदाज या ठिकाणी बाद झाल्यात. जर्सी नंबर 99 बाबूदादा महाली यांच्या आपल्याला बघायला मिळत आहे. काय चेंडू रिलीज केला गेलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न परफेक्ट मिडलला. अपील बघा सेलिब्रेशन टाइम आहे बाबूदादा महाली यांचा, कारण की विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 धावा धावफलकावरती. कमी धावा आहेत आणि कमी धावांना रोख कशा पद्धतीने लावले जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. यस या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. एकच धाव. येस पहिला चेंडू डॉट आहे. येस क्लिअर डाऊट.
सगळं क्लिअर केलं जात आहे आणि पुन्हा एकदा शेवटचा बॉल घेऊन जातील. हलक्या हाताने फक्त जेंटल पुश केलं या चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि या चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती मात्र षटक संपलं पहिलं. 23 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पहिलं षटक कमालीचं या ठिकाणी राहिलं आहे. धावसंख्या जर बघितली तर जाऊन पोहोचते ते म्हणजे एक गडीच्या मोबदल्यामध्ये. सहा धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. चांगलं षटक बाबूदादा यांचं बघायला मिळालंय. कारण की विचार केला तर आज बरेचसे खेळाडू बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवलीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये नाही आहेत. त्यांची कमतरता जाणवते. मात्र ती कमतरता जी आहे ती पूर्ण करण्याचं काम मात्र केलंय बाकीच्या खेळाडूंनी. त्यांचंही या ठिकाणी कौतुक करावं असं वाटतंय. दरम्यान 23 धावांचा पाठलाग करायचा आहे. 6 धावा धावफलकावरती. अजूनही भरपूर धावांची गरज आहे आणि नवीन गोलंदाजच्या मार्कवरती मात्र येईल अनिकेत. अनिकेत महाली एक उंचपुरा असा गोलंदाज आहे. याच्यावरती मात्र जबाबदारी स्वीकारली गेले आणि भरोसा मात्र ठेवला गेला आपल्या संघाने. लेफ्ट आर्मर आहेत आणि एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. पॉवर प्लेचं बंधन मात्र समाप्त झालं. आता 30 सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतील. पहिला चेंडू अनिकेत याचा फिरवलाय. चेंडूला व्हेरिएशन केलं पहिल्या चेंडूवरती. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर निघतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. याच पद्धतीची जर गोलंदाजी राहिली तर मग बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली हा संघ मात्र पुढे वाटचाल करताना दिसेल. समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ आहे. काय घडेल काय बिघडेल पाहणं खूप गरजेची गोष्ट आहे. दरम्यान या वेळेला काय घडलंय अनिकेत याने कशा पद्धतीने हा चेंडू टाकलाय याची पाहणी केली जाईल. एस्टनच्या क्रीजच्या बाहेर चेंडूची पिच आहे का हे नक्कीच बघितलं जाईल पंचांच्या माध्यमातून. देवानंद वळवी त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. इट इज नो बॉल. पिरेबाबा पापडी संघाचा एखादा प्रतिनिधी या ठिकाणी यायचा आहे. आपल्या फॉर्मॅलिटीज काही असतील ते या ठिकाणी कंप्लीट करायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहेत. ज्या वेळेला अजून एक चांगला चेंडू मात्र फ्रीडचा चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र एक चांगला बॉल या ठिकाणी बघायला मिळाला आहे. अनिकेत याच्या माध्यमातून कमबॅक केला गेलाय. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा मात्र देण्याचं काम केलं होतं अनिकेतने. मात्र स्वतःला सावरलं या वेळेला. बॅटची कडा आहे का दाद मागितले मात्र या वेळेला नकार दिलाय पंचांनी. पण चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू. बघा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. लेफ्ट आर्मर आहेत, अँगल काढतायत, चेंडूला बाहेर निघतोय आणि काय चेंडू त्या ठिकाणी बघायला मिळालाय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. दुसऱ्या षटक प्रगती पदावर आहे. 9 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. बनवायचे 23 धावा आणि या वेळेला मात्र थोडासा कमी पडताना दिसतोय अष्टभुजा लहूपाडा संघ. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न महेश याच्या माध्यमातून. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कर्नल चूक करतायत आणि झेल मात्र धरतीला या ठिकाणी दान केली जाते. आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद या ठिकाणी मिळालाय फलंदाज महेशला आणि 2 धावा लगेच पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या लगेच जाऊन पोहोचते 11 या अंकावरती. पुढचा बॉल फक्त पुश केलाय. चेंडूला फक्त स्टॉप केलं गेलंय. शॉर्ट कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकतील. तत्पुरती 1 धाव कंप्लीट केली गेली आणि या एका धावाने संघाची धावसंख्या मात्र 12 ते 12 या अंकावरती पोहोचली गेली.
शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 12 धाबा धावफलकावरती अजूनही आहेत. 11 धाबा अजूनही पाहिजेत. शेवटचा बॉल. अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे अनिकेत. कदाचित नो बॉल प्लस व्हाईट बॉल साठी फलंदाजाने रेफर केलं गेलंय आणि व्हाईट बॉल आहे की नाही हे बघितलं जाईल, पाहणी केली जाईल. डिसिजन पेंडिंग. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर बघा ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून जास्त अँगल निघालाय आणि गोलंदाजाने मात्र एक चांगला चेंडू टाकलाय. आता गरज असेल 11 धावांची आणि उर्वरित चेंडू शिल्लक असतील 6. येस, 2 ओव्हरचा विचार केला तर क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली संघाची धावसंख्या होती फक्त 8 धावा 2 षटकांमध्ये 4 विकेट होते. आणि सध्याच्या घडीला बघतोय आपण आई अष्टभुजा लहुपाडा या संघाने धावा जमा केल्यात स्कोर बोर्ड वरती 12 आणि गडी गमावला फक्त 1. म्हणजे अष्टभुजा लहुपाडा पुढे आहे आणि आता गरज आहे 6 चेंडूंमध्ये 11 धावांची. सहा चेंडू 11 धावांची गरज आहे. गोलंदाज सज्ज झालेत. गोलंदाजी मार्कवर हवेमध्ये चेंडू आहे. अंकुश आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि या वेळेला जर बघितला तर 2 क्षेत्ररक्षकांना मात्र चकवून त्यांच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना दिसेल. मिळतील धावा. फलंदाज महेशला 6. बघा इथे कशा पद्धतीने चेंडूला खेळलाय. बाउन्स दिला गेला होता चेंडूला. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पुल केलं गेलं, पॉवरफुल बनवलं आणि सक्सेसफुल सुद्धा होताना दिसलेत. प्रयत्न केला होता मात्र प्रयत्न असफल ठरलाय क्षेत्ररक्षकाचा. यावेळेला सरळ खेळले आहेत ऑन द राईज. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. एम एस धोनीच्या स्टाईल अंदाजानं मात्र यावेळेला सामना फिनिश केला गेलाय आणि अष्टभुजा लहुपाडा मात्र पुढे येताना दिसलाय आणि पराभव मात्र स्वीकारावा लागलाय टीम क्रांतीवीर बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली या संघाला. नंतर आदर आणि सत्कार केला जाईल मान्य श्री कृष्णाजी लोखंडे साहेबांचा. गुरुनाथ धुमाडा दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दादांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दादा आपण या